प्रकाश आंबेडकरांचा ऐकला चलो रेचा नारा, नागपूरमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढवणार। ठाकरे गटाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, सांगलीतून चंद्रहार पाटील मैदानात तर वाशिम यवतमाळमधून संजय देशमुखांना उमेदवारी। सांगलीसह मुंबईतील 2 जागांबाबत काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत घेणार हायकमांडची भेट तर ईशान्य मुंबईसाठी शरद पवार गटही आग्रही। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचं समन्स, कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई, मातोश्रीवर हालचालींना वेग। पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना करणं, ठाकरे आणि राऊतांना भोवण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती तर आज अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, महायुतीचे नितीन गडकरी आणि राजू पारवेंसह काँग्रेसच्या रश्मी बर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास बंड करावं लागेल, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा तर राणांचा प्रचार करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। महायुती आणि महाविकास आघाडीचं पहिले आप, परस्परांच्या हालचालींवर लक्ष, जागा वाटप रखडल्यानं उमेदवारी याद्याही लांबणीवर। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या वादात, पुतण्याच्या रिसॉर्टसाठी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनंत अंबानींकडून 15 कोटींची देणगी घेतल्याचं निनावी पत्र। आणि अमेरिकेत झालेल्या दुर्घटनेतील जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असल्याची माहिती, जहाजाच्या धडकेनं नदीवरील पुलाला जलसमाधी।